हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. कोणी आपल्याकडे गेस्ट येणार असतील किंवा सणाचे दिवस असतील तर आपला पुरीचा प्लॅन हा नक्कीच असतो. तर अशा वेळी आपली पुरी जी आहे ती परफेक्ट बनणं खूप महत्त्वाचं असतं. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अशीच कमी तेल पिणारी, अगदी परफेक्ट आणि टम्म फुगलेली अशी पुरी कशी बनवायची. आपली पुरी जी आहे ती कमी तेल पिणारी असावी आणि जास्त वेळ फुगलेली राहावी, यासाठी काही सिक्रेट टिप्स ज्या आहेत ते मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर या टिप्स ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1 बाउल होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळलेलं असल्यामुळं पुरी जी आहे ती मऊ होण्यास आपल्याला मदत होते. यानंतर मी यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतका मैदा ॲड करणार आहे. मैदा ॲड केल्यामुळं आपल्या पुरी ज्या आहेत त्या खुसखुशीत होण्यासाठी मदत होणार आहे. मैदा ॲड केल्यामुळं आपल्या पुरीचा कलर जो आहे तो देखील थोडासा चेंज होणार आहे. थोडासा व्हाईटिश असा कलर त्याच्यामध्ये येईल. यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतका बारीक रवा जो आहे तो या गव्हाच्या पिठामध्ये आणि मैद्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. रवा इथं आपण ॲड करतोय त्यामुळं आपली पुरी जी आहे ती थोडीशी क्रंची अशी होईल. त्याचबरोबर पुरी जास्त वेळ फुगलेली राहण्यासाठी आपल्याला रवा आणि मैदा जो आहे तो हेल्प करणार आहे. यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे. चवीनुसार लागेल तितकं मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आता हे सगळे ॲटम जे आहेत ते आपल्याला कोरडेच सुरुवातीला हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. लगेचच जर आपण त्यामध्ये पाणी ॲड केलं तर त्यामुळे काय होईल, सगळे ॲटम एकमेकात व्यवस्थित मिक्स होणार नाहीत, ते एकाच ठिकाणी राहतील. यासाठी सुरुवातीला आपण सगळे ॲटम हाताने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. हे सगळे ॲटम जे आहेत ते मिक्स करताना मी एका बाजूला कढई जी आहे ती गरम करायला ठेवली होती. आता याच्यामध्ये मी 1.5 ते 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करणार आहे. या ठिकाणी आपल्याला तेलाचं मोहन जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. त्यासाठी एक 1.5 ते 2 टेबलस्पून होईल इतकं आपल्याला तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे. तेल जे आहे ते आपल्याला चांगलं धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण या पिठामध्ये हे तेल आहे ते आपण ॲड करूयात. यानंतर हे तेल जे आहे ते आपण सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लगेचच आपल्याला पाणी ॲड करायचं नाहीये. तर सुरुवातीला आपण तेल जे आहे ते मिक्स करून घेऊया. तेलात लगेचच आपल्याला हात घालायचा नाहीये. मी इथं वरच्या हातानंच मी सुरुवातीला मिक्स केलं होतं. तुम्ही सुरुवातीला चमच्यानं केलं तरीही चालेल आणि त्यानंतर मग हात घातला तरीही चालेल. तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गोळे होता कामा नयेत. अशा प्रकारे ते मिक्स करूयात. तेलाचं मोहन पिठामध्ये चांगलं मिक्स होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. आता आपलं तेलाचं मोहन यामध्ये नीट मिक्स करून झालेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि एक चांगला गोळा जो आहे तो तयार करायचा आहे. पाणी ॲड करताना बघा अगदी 1-1 टेबलस्पून करून पाणी ॲड करा. आपल्याला ही काही जी पुरीसाठी कणिक तयार करायची आहे, ती आपल्याला चपातीच्या कणिकसारखी अजिबात बिलकुल तयार करायची नाहीये. तर ती आपल्याला कोरडी-कोरडी ठेवायची आहे. खूप घट्ट असेल तरच तुमच्या पुऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या फुगल्या जातील. आपल्याला जाडसर अशा लाटता येतील. जर पुरीचं पीठ जे आहे, कणिक जी आहे ती पातळ झाली तर तितक्या व्यवस्थित होणार नाहीत. त्या पुऱ्या आपल्याला फुगण्यासाठी मदत होणार नाही आणि आणि त्या कडक सुद्धा होतील. त्यामुळं आपल्याला कणिक मळताना खूप घट्ट अशी ठेवायची आहे. कारण आपण ही कणिक जी आहे ती परत 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी म्हणून ठेवणार आहे. त्यावेळी सुद्धा कणिक थोडीशी पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून आपण जी कणिक मळतोय ती अगदी घट्टच मळतोय. अशा प्रकारे कणकेचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याला फक्त मर्दून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरी जी आहे ती काय व्हायला पाहिजे, सॉफ्ट व्हायला पाहिजे. जेवढं तुम्ही कोणतंही पीठ, चपातीचं असू दे, भाकरीचं असू दे, पुरीचं असू दे, कोणतंही पीठ आहे ते जितकं जास्त मळाल तितक्या प्रमाणात ते आपल्याला सॉफ्टनेस देत असतं. त्यामुळे आपल्याला थोडंसं मळण्यासाठी म्हणून काय करायचा प्रयत्न करायचा आहे. मी इथं ही जी कणिक आहे ती आणखी एक 5 ते 7 मिनिटं चांगली मर्दून घेणार आहे.
कणिक बघा छान अशी मळून झालेली आहे. ना हाताला कोणतंही पीठ चिकटलेलं आहे, ना ताटाला कोणतंही पीठ चिकटलेलं आहे. कोणताही अन्नाचा कण आपल्याला वाया घालवायचा नाहीये. तर अशा प्रकारे कणिक छान मळून झालेली आहे. कणकेचा गोळा तयार झालेला आहे आणि हा मला असाच घट्ट असा गोळा पाहिजे आहे. तर अशा प्रकारे मी गोळा पहिला तयार करून घेतलेला आहे. आता यानंतर मी याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. 1 टीस्पून होईल किंवा 1/4 टेबलस्पून होईल इतकी साखर जी आहे ती आपल्याला ॲड करायची आहे. साखर ही जी आहे ती ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. आता ही साखर मी या गोळ्यामध्ये ॲड करून घेणार आहे. साखर घातल्यामुळं आपल्या पुरीला वरती एक शायनिंग येणार आहे, एक चकाकी येणार आहे. त्यासाठी आपण साखर ॲड करतोय. खूपही साखर घालायची नाही. साखर जास्त झाली तर पुरी गोड होईल. त्याशिवाय ती थोडीशी कलरमध्ये सुद्धा डार्क होण्याची शक्यता असते. त्यामुळं एक नॉमिनल मी आता सांगितल्याप्रमाणे 1 टेबलस्पून होईल इतकीच साखर जी आहे ती ॲड करायची. साखर ॲड करून झालेली आहे. आता हा जो कणकेचा गोळा आहे, तो आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी भिजण्यासाठी म्हणून ठेवायचा आहे. जेणेकरून रवा, मैदा, साखर जे आहे ते व्यवस्थित मिक्स होईल, त्याला एक मुरण्यासाठीचा वेळ मिळेल. आणि ही जी कणिक जी आहे पुरी बनवण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटच ठेवायची आहे. 1 तासभर वगैरे जर तुम्ही ठेवलं, तर ती कणिक पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे 20 मिनिटाच्या वर कणिक जी आहे ती रेस्टसाठी ठेवायची नाही. 20 मिनिटं झालेली आहेत. आता मी कणिक जी आहे ती पुन्हा एकदा फक्त थोडीशी परत एकदा मळून घेतलेली आहे. कोणतंही तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाहीये. आता या कणकेचे जे आहेत ते आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. कणकेचे गोळे बनवायला सुरुवात केली तोपर्यंत मी एका बाजूला तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. मीडियम फ्लेमवर मी तेल जे आहे ते गरम करण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. आपला कणिक जी आहे ती घट्ट आहे. गोळे जे आहेत ते बनवताना आपल्याला थोडेसे प्रेस करून बनवायचे आहेत. त्या गोळ्यांना कोणत्याही प्रकारे चिरा जाता कामा नये. चिरा गेला तर त्या पुरीला सुद्धा आपल्या चिरा जातील. म्हणून थोडंसं प्रेस करून दाबून दाबून गोळे जे आहेत ते आपण तयार करून घेऊयात. सगळे गोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत. तेल जे आहे ते आता गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते आणि आता आपल्याला पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. आपली पुरीसाठीची कणिक जी आहे ती चांगली व्यवस्थित फिट अशी तयार झालेली आहे. त्यामुळं पुरी लाटताना आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा अजिबात वापर करावा लागत नाहीये. आज इट इज मी पोळपाटावर आहे तसाच गोळा घेऊन पुरी जी आहे ती लाटून घेतलेली आहे. पुरी लाटताना आपल्याला सगळीकडनं लाटायची आहे. एकीकडं जाड झाली आहे, एकीकडं पातळ झाली आहे अशी करायची नाहीये. तर आपल्याला सगळीकडं ती एकसारखी लाटून घ्यायची आहे. आता मी दुसरी पुरी सुद्धा लाटून घेणार आहे. या ठिकाणी माझी पुरीची क्वांटिटी आहे ती कमी आहे. त्यामुळे मी सगळे गोळे जे आहेत ते एकाच वेळी बनवले आणि एकाच वेळी मी पुऱ्या लाटून घेणार आहे आणि त्यानंतर एकसारखं फ्राय करणार आहे. जर तुमची पुरीची क्वांटिटी जास्त असेल तर काय करायचं आहे, लाटत लाटत तुम्हाला पुरी जी आहे ती तळायची आहे. खूप वेळ ती ड्राय होईपर्यंत ठेवायची नाही, नाहीतर ती पुरी जी आहे ती वातड बनते. मी पुरीची साईज ठेवताना मीडियम साईज ठेवलेली आहे. खूप लहान नाहीत आणि खूप मोठ्या नाहीत अशा मी पुऱ्या घेतलेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. मी आता गॅसची फ्लेम कमी केली होती त्यामुळे तेल थोडंसं गार झालेलं आहे. आता मला चेक करायचं आहे तेल कितपत गरम आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, थोडासा कणकेचा गोळा घातलेला आहे आणि तो तेलामध्ये टाकलेला आहे. तेलामध्ये कणकेचा गोळा जर लगेच वर आला तर तेल जे आहे ते आपलं तळण्यासाठी रेडी आहे म्हणून समजायचं. तेल जे आहे ते तळण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता मी यामध्ये पुरी जी आहे ती तळून घेणार आहे. पुरी तळताना मी या ठिकाणी एक-एक तळते. क्वांटिटी कमी आहे, त्यामुळे मी तळताना एक-एक तळणार आहे. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल, तर तुम्ही एकाच वेळी एकापेक्षा जास्त पुरी जी आहे ते तळू शकता. पुरी तेलामध्ये ॲड केलेली आहे. तेलामध्ये पुरी ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती माझी मीडियम आहे आणि आता या पुरीवर मी तेल जे आहे ते उडवून घेणार आहे. पुरीवर तेल उडवल्यामुळे काय होणार आहे बघा, पुरी जी आहे ती फुगली जाते. अशा प्रकारे माझी पहिली पुरी जी आहे ती तळून झालेली आहे. पूर्ण त्यातलं तेल जे आहे ते निथळून घेऊया. तुम्हाला इथं वाटत असेल की पुरी जी आहे ती कमी तळली गेलेली आहे. पण थोडा वेळ ज्यावेळी आपण ठेवू, तर त्यावेळी त्याचा कलर जो आहे तो आणखी डार्क होतो. त्यामुळे मी तळताना काय ठेवलेलं आहे, थोडीशी व्हाईटिश अशीच ठेवलेली आहे. याचप्रमाणे आपण उरलेल्या ज्या काही सगळ्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला वाटलं की मध्येच थोडीशी पुरी आहे ती डार्क व्हायला लागली आहे, तर गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आणि पुरीवर व्यवस्थित चांगलं तेल उडवून-उडवून आपल्याला पुरी जी आहे ती तळून घ्यायची आहे. चांगली टम्म फुगली गेलेली पाहिजे.
छान पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या जशा परफेक्ट फुगलेल्या पाहिजे होत्या तशा तळून तयार होत आहेत. याबरोबर अगदी बटाट्याची भाजी असती, कुर्मा असता, तर आपल्याला ते खायला एकदम अप्रतिम लागलं असतं. तर बटाट्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तिथं क्लिक करून तुम्ही बटाट्याची भाजीची रेसिपी जी आहे ती पाहू शकता. तर याच प्रकारे आपण सगळ्या पुरी ज्या आहेत ते तळून तयार करूयात. सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान तळून तयार झालेल्या आहेत. त्याला छान असा कलर आलेला आहे. शिवाय त्या फुगल्याही गेलेल्या आहेत आणि साखर घातल्यामुळं त्याला एक चकाकी आलेली आहे, एक शायनिंग आलेली आहे. तर अशा प्रकारे ही जी पुरी आहे ती तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची पुरी कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची पुरी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.